नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण 2026 नाव नोंदणीमधील दुरुस्तीबाबत. तर या पत्राच्या अनुषंगाने हे पत्र सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं आहे. माननीय सहसंचालकांच्या दिनांक 13/5/2026 म्हणजे आजच्याच स्वाक्षरीचं हे पत्र आहे. हे पत्र राज्यातील सर्व विभागातले जे कार्यालय आहेत त्यांच्यासाठी आहे की आयुक्त समाज कल्याण आहे, आयुक्त आदिवासी विकास विभाग आहे, संचालक इतर मागास आहे, संचालक उच्च शिक्षण विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आहेत. नंतर प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक आहे, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आहे, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व आणि शिक्षण निरीक्षक तसेच प्रशासनाधिकारी मनपा यांच्यासाठी आहे. तर या पत्राचा महत्त्वाचा विषय आहे की 20/4/2026 रोजी सकाळी 11 पासून तर नावनोंदणीच्या संदर्भात प्रक्रिया सुरू केलेली आहे. नावनोंदणीची मुदतवाढसुद्धा 12/5/2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत देण्यात आली होती. यानुसार ज्यांनी नावनोंदणी केलेली आहे अशा सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाचा प्रकार किंवा प्रशिक्षणाचा गट यांची निवड करत असताना काही चुका झालेल्या आहेत किंवा केलेल्या असतील तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक 14/5/26 ते 16/5/2026 या कालावधीमध्ये आपण स्वतः निवड केलेला प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिलेली आहे. तर हे संकेतस्थळावर www.maa.ac.in याच्यात प्रशिक्षण मेनू अंतर्गत जे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचा जे टॅब आहे त्याच्यामध्ये लिंकद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा काही ज्यांनी नोंदणी केलेली आहे मात्र काही चुका झालेल्या असतील अशा प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक दुरुस्ती करायची आहे. केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करायची आहे. ज्या प्रशिक्षणार्थींची नावनोंदणी अचूक झालेली आहे, कोणत्याही प्रकारे चूक झालेली नसेल अशांनी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती नोंदवू नये आणि ही दुरुस्तीची अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे याचीसुद्धा नोंद घ्यावी असे यात म्हटलेलं आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात प्रशिक्षणाचा प्रकार आणि प्रशिक्षणाचा गट याच्यामध्ये काही चुका असतील तर तो बदल करता येणार आहे. अशा काही शिक्षकांकडून जर चूक झाली असेल तर ती दिनांक 14 ते 16 मे 2026 या कालावधीत दुरुस्त करून घेणे अपेक्षित आहे आणि यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आणि पत्र आहे. या सर्व सूचना चारही गटातील शिक्षकांना निदर्शनास आणून द्यावे असे याच्यात म्हटलेलं आहे. याच्यातले चारही गटातल्या शिक्षकांनी आपल्या अर्जामध्ये काही चुका असतील तर ते दुरुस्त कराव्यात. आपण आतापर्यंत जर या संदर्भात माहिती आहे समजून घेतली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.